नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने आपण अपडेट दिली होती की बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा हा तयार होतोय. तर पाहू शकता या पद्धतीनेच कमी दाबाचा पट्टा जो आहे हा तयार झालेला आहे. तर आजची तारखेला संध्याकाळी आणि 17 जुलै उद्या महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या भागामध्ये कसा पाऊस असेल 18 जुलैपर्यंतचे अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. 16, 17 आणि 18 जुलै. तर महाराष्ट्रातील पावसाबाबत आजची सर्वात महत्त्वाची अपडेट. 16 जुलैच्या रात्रीपासून 17 जुलैपर्यंत राज्यातील कोणकोणत्या भागामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे आणि कोणत्या भागात हलक्या सरींची शक्यता आहे. संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. नवीन असाल महाराष्ट्राचं हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलवर तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे महत्त्वाच्या अपडेट वेळेवर पोहोचतील. तर सर्वप्रथम 15 जुलैचा अंदाज म्हणजे आपण पाहिलं 15 तारखेचा अंदाज पाहिला तर आढावा घेऊयात कालचा अपडेट कालच्या तारखेनुसार. तर यामध्ये कोकण आणि घाटमाथ्यावर चांगल्या पावसाचा अंदाज हा व्यक्त करण्यात आला होता आणि प्रत्यक्षामध्ये या भागामध्ये समाधानकारक पाऊस जो आहे 15 जुलैला हा झालेला आहे. पूर्व विदर्भात सुद्धा अनेक ठिकाणी पावसाची नोंद झाली, मात्र काही भागामध्ये पावसाचा जोर हा कमी पाहायला मिळाला. तर मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, अहिल्यानगर, पुणे, नाशिकच्या काही भागामध्ये, बीड आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा पावसाच्या चांगल्या सरी पडल्या. मात्र संपूर्ण राज्याचा विचार केला असता सोलापूर जिल्ह्याच्या तुलनेत जास्त पाऊस हा झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर पाहू शकता मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी सरासरी इतका पाऊस झाला, तर अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही अपेक्षेपेक्षा कमी पाऊस हा पडलेला आहे. हा सॅटेलाईट मॅप सुद्धा पाहू शकता. महाराष्ट्राचा हा जो भाग आहे या भागामध्ये सध्या ढग आपल्याला कमी पाहायला मिळत आहेत. मात्र हा जो कमी दाबाचा पट्टा इकडून सक्रिय झाला आहे, तर या कारणामुळे या भागामध्ये ढग आहेत. तर विदर्भाच्या काही भागामध्ये ढग पाहायला मिळत आहेत. त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये सुद्धा हा जो भाग आहे हा पट्टा यामध्ये ढग पाहायला मिळत आहेत सॅटेलाईट मॅपमध्ये. जे या अगोदर यामध्ये जे बाष्प आपण पाहिलं होतं बंगालच्या उपसागरामध्ये, तर इथून ते कमी झालंय, ते या भागामध्ये सरकलेलं पाहायला मिळत आहे. तर याची स्थिती कशा पद्धतीने आहे सध्याची हवामान परिस्थिती पाहून घेऊयात. तर यामध्ये हा आत्ताचा मॅप सुद्धा तुम्ही पाहू शकता. हा कमी दाबाचा पट्टा थोडासा वरच्या भागामध्ये आता बंगालकडे सरकलेला आहे. इथे पाहू शकता मोठ्या प्रमाणावर पाऊस, ओडिशाच्या भागामध्ये पाऊस हा सध्या सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर तुम्ही स्पष्ट दिसतंय हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय. तर या पद्धतीने पाहू शकता इथे तुम्हाला दिसतंय ओडिशाच्या उत्तरेकडे कमी दाबाचं क्षेत्र हे सध्या सक्रिय आहे, म्हणजे आजच्या दिवशीची ही स्थिती आहे. याच वेळेला पाहू शकता इथे जो हाय प्रेशर आहे, जास्त दाबाचा पट्टा हा पाहू शकता या भागामध्ये हा सक्रिय असलेला दिसतोय. त्याच्यानंतर इथे ओडिशामध्ये कमी दाबाचा पट्टा हा सध्या सक्रिय आहे उत्तरेकडे. याचा परिणाम पूर्व भारतासह महाराष्ट्रावर सुद्धा होत आहे, म्हणजे पूर्व भारतावर मोठ्या प्रमाणामध्ये या भागावर परिणाम आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये हा परिणाम पाहायला मिळतोय. याशिवाय उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे वातावरणामध्ये बदल झाला असून स्थानिक ढगनिर्मितीला चालना मिळत आहे. आणि सॅटेलाईट इमेज तुम्ही पाहिलेत वरची, तर कोकण आणि घाट परिसरामध्ये दाट ढग जे आहे हे दाखवले जात आहेत या भागामध्ये आत्ताच्या सध्याच्या लाईव्ह मॅपमध्ये. आणि यामध्ये कोल्हापूर घाट परिसरात सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस हा सध्या सुरू आहे. याचा अर्थ आज रात्री 16 जुलैला संध्याकाळचा पाऊस हा कसा पडू शकतो आणि कोणकोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता बनते. तर नांदगाव वरती नाशिकच्या भागामध्ये, मालेगाव आहे, चाळीसगाव, वैजापूर तसेच धुळे जिल्ह्याच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस आसपासच्या, म्हणजे हा जो खालचा भाग आहे पाहू शकता इकडे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस त्याच्या आसपासच्या भागामध्ये हलक्या सरी या पडू शकतात. सातारा पूर्व, बारामती आणि इंदापूर परिसरात सुद्धा तुरळक पाऊस हा होण्याची शक्यता आहे. या भागामध्ये सुद्धा तुरळक पाऊस जो आहे हा होण्याची शक्यता आहे. त्यानंतरनं विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये आधीपासून मध्यम ते जोरदार पावसाची नोंद ही झालेली आहे. आज दिवसभरामध्ये हा पाऊस जो आहे या भागामध्ये पाहायला मिळालेला आहे. विदर्भाच्या भागामध्ये पाऊस सुद्धा सुरू आहे. याचं कारण म्हणजे जवळच हा कमी दाबाचा पट्टा
हा जवळच्या भागामध्ये सक्रिय आहे. तर या पद्धतीने आता पुढची उद्याची स्थिती कशी असेल, उद्या 17 जुलै महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या भागामध्ये पाऊस हा कशा पद्धतीचा असेल, तर तुमच्यासमोर हा मॅप दिसतोय पाहू शकता. थोडासा पावसाची सक्रियता जी आहे ही थोडीशी वाढलेली मोठ्या प्रमाणामध्ये झालेली दिसते. कमी दाबाचा पट्टा या भागामध्ये पाहू शकता. इकडे या भागामध्ये जोरदार पाऊस हा पाहायला मिळतोय. त्याचबरोबर मुंबईसह कोकण किनारपट्टी सुद्धा हलका त्या मध्यम स्वरूपाचा पाऊस मोठ्या प्रमाणावर सक्रिय होईल. म्हणजे चांगला सततचा पडणारा असा पाऊस हा सुरू होऊ शकतो. मात्र त्याचा जोर हा जास्त नसणार आहे. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल. यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस हा होणार नाहीये. तर सध्या अजून 3 ते 4 दिवस अशी स्थिती राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र सत्ता यामध्ये पाहिलं तर शनिवार म्हणजे 21, यानंतर मला वाटते सोमवारी 21 तारखेपासून वातावरण जे आहे यामध्ये थोडासा अजून बदल होईल आणि पावसाचा जोर हा वाढू शकतो. 21, 22, 23ला हा पावसाचा जोर जो आहे थोडासा अजून वाढण्याची शक्यता आहे. मात्र हा सध्या अंदाज आहे. पुढच्या अपडेटसुद्धा आपण दररोजच्या आपण घेणार आहोत. त्यामुळे त्यामध्ये कशा पद्धतीने बदल होतोय हे आपल्याला समजून येईल. त्याचवेळी जर तुम्ही पाहिलं तर उद्या हा मध्य महाराष्ट्राचा जो भाग आहे या भागामध्ये पावसाची स्थिती ही खूप कमी पाहायला मिळते. विदर्भामध्ये सुद्धा काही ठिकाणी पाऊस जो आहे हा कमी झालेला पाहायला मिळतोय. मात्र हा पट्टा इकडे सरकतोय त्या पद्धतीने पाऊस जो आहे काही भागामध्ये हा वाढू शकतो. तर उद्या कोकण आणि घाट परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पाहू शकता. हा जो परिसर आहे कोकण आणि घाट परिसरामध्ये मध्यम म्हणजे सातारा भाग सुद्धा आला यामध्ये. त्याचबरोबर पुणे भागापर्यंत सुद्धा हा पाऊस हा जोरदार असण्याची शक्यता आहे. म्हणजे कोकण आणि घाट परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता विशेषतः कोल्हापूर, सातारा, पुणे घाट, नाशिक घाट, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघर या भागांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता उद्या दिसून येते. हवामान विभागानं सुद्धा येलो अलर्ट जो आहे हा दिलेला आहे. त्याचवेळी विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांसाठी सुद्धा मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जो आहे हा इकडच्या भागामध्ये सुद्धा हा देण्यात आलेला आहे. चंद्रपूर असेल त्याचबरोबर यामध्ये पाहिलं तर पाहू शकता हा जो भाग आहे गडचिरोली, गोंदिया या भागांसाठी सुद्धा पाऊस जो आहे जोरदार असणार आहे. कारण त्याच भागामधून कमी दाबाचा पट्टा हा ट्रॅक जो आहे हा जाणार आहे थोडासा जवळून. याशिवाय नागपूर, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यांमध्ये म्हणजे विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हा उद्यासाठी IMDने दिलेला आहे. त्याचवेळी मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर तसेच सातारा पूर्व या भागातही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून येलो अलर्ट हा देण्यात आला आहे. त्याचवेळी पुढे पाहिलं तर जळगाव, धुळे, नाशिक पूर्व, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अहिल्यानगर, बीड आहे, परभणी, पुणे पूर्व, सांगली, कोल्हापूर या भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. महत्त्वाची सूचना म्हणजे पावसाचा वेग आणि तीव्रता ही स्थानिक ढगनिर्मिती कशी असेल आणि कमी दाबाच्या क्षेत्राच्या हालचालीवर अवलंबून असेल. जर कमी दाबाचा पट्ट्याचा ट्रॅक पुढच्या काही दिवसामध्ये बदलला तर महाराष्ट्रामध्ये पाऊससुद्धा वाढू शकतो. जर हा ट्रॅक वरच्या भागाकडे सरकला मध्य प्रदेश किंवा त्यापेक्षा जास्त वरच्या भागामध्ये तर पावसाचा जोर हा अजून कमी झालेला पाहायला मिळू शकतो. यामुळे काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अगदी कमी पाऊस जो आहे हा पाहायला मिळू शकतो. हवामान अंदाज हा संभाव्यतेवर आधारित असतो. हा 100% खरा कधीच नसतो. त्यामुळे स्थानिक परिस्थिती कशी आहे, स्थानिक हवामान कसं आहे त्यानुसार तुम्ही अंदाज घेणं आवश्यक आहे. शेतकरी आणि नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना म्हणजे ज्या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलेला आहे त्या भागातील नागरिकांसाठी मेघगर्जना आणि विजेपासून सावध राहावे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठेवावा आणि शेताची कामे स्थानिक हवामान पाहूनच करावेत. आवश्यक नसल्यास मुसळधार पावसाच्या वेळी बाहेर जाणं टाळावं. तर अशा पद्धतीने महत्त्वाच्या जे अपडेट आहे यामध्ये 17 जुलैसाठीचा पाऊस अशा पद्धतीने असेल. पुढच्या काही दिवसामध्ये पाऊस जो आहे 21 तारखेपासून हा अजून थोडासा मुसळधार स्वरूपाचा वाढण्याची शक्यता आहे. या संदर्भात ज्या काही अपडेट असतील त्या मिळवण्यासाठी महाराष्ट्राचं हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.